श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, नवरात्रातील चौथ्या माळेला आपल्याला कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना कवड्यांना आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याचबरोबर किती दिवसांसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि सिद्ध करत असताना कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत, याविषयीची माहिती आणि कुष्मांडा देवीच्या समोर आपल्याला हा उपाय का करायचा आहे, हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दुर्गा देवीच्या 9 रूपांमुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्रोत्सव साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र. नवरात्रातील चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे. यावेळी चतुर्थी तिथीचा शारदीय नवरात्रीमध्ये क्षय होत आहे. म्हणूनच तृतीयेला देवी चंद्रघंटा आणि कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे. या देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी व निधीची माळ आदी भुजांमध्ये धारण केलेले आहे. म्हणूनच आपल्याला चौथ्या माळेला कुष्मांडा देवीच्या स्वरूपाला प्रसन्न करून घेण्यासाठी कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. प्रत्येक माळेला महत्त्व आहे आणि प्रत्येक माळेच्या दिवशी आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे असतात आणि प्रत्येक उपायाबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही त्याप्रमाणे उपाय करत असाल अशी मला खात्री आहे. कवड्यांना आपल्याकडे पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे, कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात. तशी प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे आणि त्याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करत होते, असे अनेक पुरावे सापडतात. म्हणूनच तुळजापूर शहरामध्ये नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्या माळाची दुकाने थाटली जातात. आराधिनी व महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात. कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर आपापल्या पद्धती परंपरेनुसार देवीचे पूजन करायचे आहे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जून व्हायचे आहे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवायचा आहे. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला कोणते नैवेद्य आणि कोणत्या माळी आपल्याला चढवायच्या आहेत याविषयीची माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तिथून तुम्ही तो बघू शकता. नवरात्रातील तिसऱ्या माळेला विड्याच्या पानाचा जो उपाय आपण केला होता, त्यावरती आपण चंद्रघंटा देवीच्या रूपाचा बीजमंत्र लिहिला होता. तर कुष्मांडा देवीचा जो बीजमंत्र आहे तो आहे ओम देवी कुष्मांडाय नमः. जर शक्य झालं तर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सर्व तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा कवड्यांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे 7 कवड्या असणं आवश्यक आहे. पिवळ्या कवड्या असल्या तर उत्तमच आहे. पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्या असल्या तरीही चालतील. आता आधीपासूनच तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर कवड्या ठेवलेल्या असतील तर त्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता कवड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही उद्या या विकत आणा. दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरामध्ये कवड्यांचा हा उपाय कुष्मांडा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही कधीही करू शकता. तर आता जर तुमच्याकडे 7 पिवळ्या कवड्या असतील तर उत्तमच आहे. पण पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, पांढऱ्या कवड्यांना तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही केशरयुक्त चंदन जे असतं त्याचा लेप तुम्ही या कवड्यांना लावू शकता. त्यामुळे सुद्धा ह्या कवड्या पिवळ्या होतील, हरकत नाही. आता कवड्याच का घ्यायच्या आहेत? कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध यानं त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. पूर्वीच्या काळात तर पैसे म्हणून वापरली जाणारी कवडी आत्ताच्या काळात खूप मोल नसले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ती अतिशय महत्त्वाची ठरते. इतकं अनन्यसाधारण असं महत्त्व या कवड्यांना आहे. अशा या कवड्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हव्यात. देवीला विड्याच्या पानासोबतच कवड्या देखील अतिशय प्रिय आहेत. कवड्या हा धनाची देवी, देवी लक्ष्मीला सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित करत असतात. म्हणूनच कवड्यांचा हा उपाय आपल्याला कुष्मांडा देवीच्या रूपासमोर करायचा आहे. हा उपाय तुम्ही उद्यापासून सलग 40 दिवस जर केला तर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होते. आणि तुम्हाला जर असं वाटलं की फक्त हा उपाय तुम्हाला उद्याच्याच दिवशी करायचा आहे तर तसं केलं तरीही चालेल, हरकत नाही. कोणतीही सेवा ही सातत्याने केली तर तुम्हाला त्याचे अनुभव येऊ लागतात, त्याची प्रचिती येऊ लागते.
त्यामुळे जर तुम्हाला खूप आर्थिक समस्या असतील आणि त्यापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल, तर सलग 40 दिवस हा उपाय तुम्ही करू शकता. उद्याच्या दिवशी मग तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा. 40 दिवसांसाठी ही सेवा करणार असाल, तर त्यासाठी तुम्ही संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा करून घेतली जाते. आता मध्येच जर तुमचा मासिक धर्म आला, तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर ही सेवा सुरू ठेवायची आहे. आता ज्यांनी मागच्या वर्षी ही सेवा केलेली असेल, त्यांच्याकडे ह्या कवड्या असतीलच. त्यांनी त्याच कवड्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, परत उजव्या हातामध्ये घ्यायच्या. कारण नुसती तुमच्या घरामध्ये कवडी ठेवून उपयोग नाही. तिला वेळोवेळी सिद्ध करणं, अभिमंत्रित करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. पण ह्या कवड्या चेक करा, कारण कवड्या खराबही होतात बऱ्याचदा, त्या तुटतात किंवा त्यांना तडा जाऊ शकतो. तर अशा जर कवड्या असतील तर त्यांना विसर्जित करा. नवीन कवड्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि जर त्या सुस्थितीमध्ये असतील तर त्याच कवड्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता आधी सांगितल्याप्रमाणे 7 पिवळ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. पिवळ्या नसतील, पांढऱ्या कवड्या असतील तर त्यांना पिवळं करून घ्यायचं आणि उजव्या हातामध्ये त्या तुम्हाला धरायच्या आहेत आणि त्यांना अभिमंत्रित करायचं आहे. तर यांना अभिमंत्रित कसं करायचं, तर त्यासाठी तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायला आमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही. 1 वेळा म्हटलं तर चालणार नाही का? तर 1 वेळा तुम्ही म्हणू शकता. मी जसं आधीही सांगितलेलं आहे, मनोभावे सेवा करा. कारण त्या सेवेमध्ये जर तुमचं मन लागत नसेल, तर ती सेवा करण्याला काहीही अर्थ नाही. 1 वेळा म्हणा, पण मनापासून म्हणा. पण 16 वेळा ज्यावेळेस तुम्ही म्हणता किंवा पठण करता, त्यावेळेस त्याचा प्रभाव खूप जास्त तुम्हाला जाणवतो. आता 16 वेळा श्री सूक्तमचं पठण कसं करायचं? 16 वेळेस तुम्हाला श्री सूक्तम म्हणत असताना फलश्रुती फक्त शेवटच्याच वेळेस पठण करायची असते. अशा प्रकारे श्री सूक्तमचं 16 वेळा पठण करायचं आहे. श्री सूक्तम ही देवीची अतिशय आवडती आणि प्रभावी सेवा आहे. त्यासाठी 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा देवीचा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. नवार्णव मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच हा मंत्र तुम्हाला 16 वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्रचं पठण करायचं आहे. ओम नारायणाच्या विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र जो आहे तो विष्णू गायत्री मंत्र आहे आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये पठण करू शकता किंवा संस्कृतमध्ये करू शकता. संस्कृतमध्ये कमी वेळ लागतो आणि ते जास्त प्रभावी देखील आहे. त्यामुळे 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा उद्याच्या दिवशी म्हणजेच 4थ्या माळेला कुष्मांडा देवीच्या रूपासमोर करायची आहे. जर तुम्ही इथून पुढे 40 दिवसासाठी ही सेवा करत असाल, तर ह्या कवड्या तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये देवघरासमोरच ठेवायच्या आहेत. 40 दिवसांची तुम्ही ही अशाच प्रकारे 16 वेळा सर्व मंत्राचं पठण करून त्या कवड्यांना तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक पडलं, तर अशा वेळेस तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ती सेवा सुरू ठेवायची आहे. होऊ शकतं तुमची ही सेवा दिवाळीच्याही पुढे जाऊ शकते, कारण मध्ये काही अडचणी आल्या तर अशा वेळेस दिवाळीमध्ये तुमच्या हातून ही सेवा होईलच. आणि तसंही दिवाळीला आपण महालक्ष्मींसमोर सुद्धा कवड्या ठेवतो. महालक्ष्मींना आकर्षित करण्यासाठी कवड्यांचं तोरण आपण आपल्या दाराला लावत असतो. त्यामुळे कवड्यांचं विशेष महत्त्व आहे आणि उद्यापासून जर तुम्हाला ह्या 40 दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची असेल, तर उद्यापासून तुम्ही आवर्जून करावं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की उद्याच्याच दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर तसंही तुम्ही करू शकता. तर आता उद्याच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, तर तुम्ही हा उपाय करून झाल्यानंतर या कवड्यांना तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे आणि कवड्यांना हळदी-कुंकू वगैरे वाहून घ्यायचं. त्याची एक पोटली तयार करायची आणि ती तुमच्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवायची आहे. वर्षभर ही पोटली तुम्हाला तशीच ठेवायची. वेळोवेळी यातील कवड्यांना तुम्हाला अभिमंत्रित करावं लागेल. जसं की दिवाळीचं महालक्ष्मी पूजन असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही या कवड्यांना अभिमंत्रित करायचं आहे. आणि जर तुम्ही 40 दिवसांसाठी ही सेवा करणार असाल, तर अशा वेळेस मी सांगितल्याप्रमाणे वाटीमध्ये ह्या कवड्या ठेवायच्या. प्रत्येक दिवशी वाटीतून ह्या कवड्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. अशाच प्रकारे 16 वेळा त्यावरती प्रत्येक मंत्र म्हणायचा आहे, ज्यामध्ये श्री सूक्तम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून या कवड्यांना अभिमंत्रित करून मग 40 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर 40 दिवसाच्या दुसऱ्या दिवशी ह्या कवड्या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि त्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर, मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायच्या आहेत. कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी आणि कवडी या दोघींचा संबंध सागराशी आहे.
ज्यांना असं वाटतं की आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता पडू नये किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, ते भाविक आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये कवडी अवश्य ठेवतात. आणि नवरात्रीमध्ये कवडीच्या पूजनासोबत काही उपाय केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते, जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे उपाय केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वादही कायम राहतो. तर असा हा पिवळ्या कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला नवरात्रीच्या 4थ्या माळेला म्हणजेच कुष्मांडा देवीच्या रूपासमोर करायचा आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.